ओपन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आज करंट अफेअरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। जगातील पहिले रोबोट सीईओ कोण बनले आहेत? मिका हे बनले आहेत। सर्वोच्च न्यायालयात मिट्टी कॅफेचे उद्घाटन कोणी केले? CGI DY चंद्रचूड यांनी केले। गोवा राज्य सरकारचा पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? डॉक्टर मथवराज यस यांना प्रदान करण्यात आला आहे। अबंडन्स इन मिलेट्स या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड 2024 साठी नामांकन मिळाले आहे। हे गाणे लिहिण्यासाठी कोणी सहकार्य केले? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार्य केले। सायलेंट कॉन्व्हर्सेशन फ्रॉम मार्जिनल टू द सेंटर आदिवासी कला प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। वामन वृक्षकला हे पुस्तक कोणी लिहिले आहे? PS श्रीधरन पिल्लई यांनी लिहिले आहे। केंद्र सरकार कोकराझार गेलफू या पहिल्या रेल्वे लिंकची सुरुवात कोणत्या देशात करणार आहे? भूटान या देशामध्ये करणार आहे। जगातील सर्वात उंच अणुसंशोधन अणुभट्टी कोणत्या देशात स्थापन केली जाणार आहे? जगातील सर्वात उंच अणुसंशोधन अणुभट्टी बोलिव्हिया या देशामध्ये स्थापन केली जाणार आहे। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? संतोष कुमार झा हे बनले आहेत। कोणत्या देशाने नुकताच पांढरा हायड्रोजन शोधला आहे? फ्रान्स या देशाने नुकताच पांढरा हायड्रोजन शोधला आहे। अलीगढ महानगरपालिकेने अलीगढचे कोणते नवीन नाव बदलण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे? आता अलीगढचे नाव हरिगढ असे होणार आहे। QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये IIT बॉम्बेची आशियातील रँक कितवी आहे? तर आशियातील रँक 40वी आहे। कोणत्या देशाने जगातील पहिल्या चिकनगुनिया लसीला मान्यता दिली आहे? अमेरिका या देशाने मान्यता दिली आहे। कोणत्या राज्य सरकारने 22,23,000 दिवे प्रज्वलित करून 6व्यांदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? उत्तर प्रदेश या राज्य सरकारने। एअर टॅक्सी सेवेसाठी इंटरग्लोब एंटरप्राइजेस आणि कोणी करार केला आहे? आर्चर एव्हिएशनने करार केला आहे। 33वी जागतिक पशु आरोग्य परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। भारतीय हवाई दलाची S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या नावाने ओळखली जाईल? सुदर्शन या नावाने ओळखली जाईल। कोणत्या भारतीय महिला खेळाडूचा नुकताच ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे? डायना एडुल्जी यांचा समावेश करण्यात आला आहे। समुद्राखाली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला नवीन बेट मिळाले आहे? जपान या देशाला नवीन बेट मिळाले आहे। कोणत्या देशात जगातील सर्वात उंच लाकडी इमारतीचा बुरुज बांधण्यात येणार आहे? ऑस्ट्रेलिया या देशामध्ये बांधण्यात येणार आहे। बिली जीन किंग कप 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? कॅनडा या देशाने जिंकले आहे। प्रसिद्ध खेळाडू प्रणीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत। नई चेतना 2.0 मोहीम कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू केली जाईल? ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत सुरू केली जाईल। एकदिवसीय ICC विश्वचषकमध्ये सर्वाधिक 4 वेळा
5 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? मोहम्मद शमी हा बनला आहे. कोणत्या मंत्रालयाने आयना डॅशबोर्ड फॉर सिटीज पोर्टल सुरू केले आहे? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केले आहे. सहारा समूहाचे संस्थापक कोण होते ज्यांचे नुकतेच निधन झाले? सुब्रत रॉय हे होते. द सनराइज फ्लीटच्या ईस्टर्न फ्लीटिंग कमांडिंग फ्लॅग ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. द सनराइज फ्लीटच्या ईस्टर्न फ्लीटचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माउंट एव्हरेस्टजवळ 21,500 फुटावरून स्काय डाईव्ह करणारी पहिली महिला कोण बनली आहे? शीतल महाजन ही बनली आहे. अलीकडे कोणत्या देशात तीव्र भूकंपानंतर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? आइसलँड या देशामध्ये. महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला आहे. भारतीय नौदलाने अलीकडेच कोणते पाणबुडी विरोधी युद्ध जहाज लॉन्च केले आहे? अमिनी हे जहाज लॉन्च केले आहे. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे? चीन या देशामध्ये सुरू करण्यात आले आहे. 42वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कोठे आयोजित करण्यात आला आहे? दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. नुकतीच जगातील सर्वात उंच माउंटन बाईक रेस मांडुरो 3.0 कुठे आयोजित करण्यात आली आहे? अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. होली अयोध्या ॲप कोणत्या राज्याने सुरू केले आहे? उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केले आहे. पहिल्याच लाईफटाईम डिस्टर्लिंग द पीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? सलमान रश्दी यांना सन्मानित करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे झोनमधील पहिले रेल्वे कोच रेस्टॉरंट ट्रॅकसाईड तडका कोठे सुरू करण्यात आले आहे? राजकोट गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. सी गार्डियन 3 ची तिसरी आवृत्ती चीन आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केली जात आहे? सी गार्डियन 3 ची तिसरी आवृत्ती चीन आणि पाकिस्तान या देशादरम्यान आयोजित केली जात आहे. भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? गुजरात या राज्यात सुरू होणार आहे. भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये सुरू होणार आहे. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2023 कोठे होणार आहे? फरीदाबाद या ठिकाणी होणार आहे. केंद्र सरकारने 6 राज्यांचे वरिष्ठ माध्यम सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? डॉक्टर अमित आर्य यांची नियुक्ती केली आहे. 19व्या कलाकार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ओपोलिनारिस डिसोजा यांना सन्मानित करण्यात आले आहे. 19व्या कलाकार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ओपोलिनारिस डिसोजा यांना सन्मानित करण्यात आले आहे. 37वी इन्फंट्री कमांडर परिषद कोठे आयोजित केली आहे? महू मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित केली आहे. 37वी इन्फंट्री कमांडर परिषद कोठे आयोजित केली आहे? महू मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यातून PM आदिवासी न्याय महाअभियान PM जनमन सुरू केले आहे? झारखंड या राज्यामधून सुरू केले आहे. कोणत्या मंत्रालयाने सर्वसमावेशक डिजिटल जाहिरात धोरण 2023 मंजूर केले आहे? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यातून विकास भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे?
झारखंड या राज्यातून सुरू केली आहे? जयपूर वॅक्स म्युझियममध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा पुतळा बसवला जाणार आहे? विराट कोहलीचा पुतळा बसवला जाणार आहे. नुकताच 2023चा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला आहे? ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकला आहे. कोणत्या देशात व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे? आपल्या भारत या देशामध्ये आयोजन करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने कोणाच्या सहकार्याने भारत गौरव पर्यटन रेल्वे सुरू केली आहे? IRCTCच्या मदतीने सुरू केली आहे. कोणत्या भारतीय खेळाडूची अलीकडेच वर्ल्ड ॲथलेटिक ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे? नीरज चोप्रा यांची निवड झाली आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात येणार आहे? पंडित श्री शशिकांतजी नाना श्रीधर मुळे यांना देण्यात येणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.